आता विनंती पण आणि खऱ्या अर्थानं कोण होणार कृष्णमाईची चॅम्पियन याचा प्रश्न होणार आहे संजय गटा। जे कृष्णमयी प्रदर्शन इथं संपन्न होते कठापूरमध्ये, काय सांगाल? खरं तर प्रत्येक तालुक्यामध्ये अशा पद्धतीचं प्रदर्शन होणं गरजेचं आहे की जेणेकरून देशी गोवंश वाढेल। निश्चितपणे प्रदर्शनाला शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळण्याचं एकमेव हे की राजकीय व्यासपीठातून किंवा सामाजिक कार्य करत असलेल्या या सर्व लोकांकडून अशा पद्धतीचं प्रदर्शन आवर्जून घेतलंच गेलं पाहिजे। अच्छा, एकत्र येणं ही खरी सुरुवात असते, एकत्र काम करणं ही प्रगती असते, बरोबर? हो, आणि ही एकमेव असं प्रदर्शन आहे देशी गोवंशाचं की जिथे कुठलंही निमंत्रण नसताना गावातलं लोक बघत असतो। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याच ह्या गावामध्ये एवढे बाहेरनं लांबून कर्नाटक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून गोवंश आले, ते पाहण्यासाठी या गावातली पण बरीच पंचकृषीतील बरेचसे लोक आले, त्यांचं पण देशी गोवंशाबद्दल दृष्टिकोन त्यांचा बदलेल आणि संगोपनामध्ये याची मोठ्या प्रमाणात वाढ होईल। आणि निश्चितपणे आपल्या चॅनलच्या माध्यमातून देखील लोकांना माहिती होतं, हे फार महत्त्वाचं आहे। आपण पण जास्तीत जास्त सोशल मीडियाचा वापर करून हे लोकांना घरोघरी पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो। आणि एकंदरीत कठापूरमध्ये चांगलं नियोजन केलं लोकांनी। नक्कीच काठापूरच्या या नियोजन कमिटीला माझी विनंती असेल कमीत कमी पुढचे 3 किंवा 5 वर्ष तरी हे प्रदर्शन केलं पाहिजे। दयाभाऊंनी सांगितलंय की याच्या पुढच्या सगळ्या प्रदर्शनांना माझं फार मोठं योगदान असेल। थँक्यू, आपल्याला भेटून छान वाटलं।